नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा मास्टर स्ट्रोक। महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला मोठे खिंडार। पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, पिंपरी 20 डिसेंबर 2025। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। गेले अनेक दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाला भारतीय जनता पक्षाने मोठा धक्का दिला आहे। निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। या जम्बो पक्ष प्रवेशामुळे भाजपची ताकद प्रचंड वाढली असून विरोधी पक्षांचे बालेकिल्ले ढासळण्याचे चित्र दिसत आहे। यामध्ये संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर आणि शिवसेना उभाटा शहराध्यक्ष सो उषाताई वाघेरे, माजी अध्यक्ष स्थायी समिती प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विनोद नडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि राजू मिसाळ, माजी महापौर, माजी उपमहापौर यांचा समावेश आहे। यांच्यासोबत अमित गावडे, सो मीनल यादव, रखी लांडगे, प्रसाद शेट्टी, सो आशाताई सूर्यवंशी, प्रवीण भालेकर, जालिंदर बापू शिंदे, समीर मासोळकर, सहपत्नी संजय नाना काटे, सद्गुरू कदम, दादा सुखदेव नरळे, सहपत्नी डॉक्टर सुहास कांबळे, कुशाग्र कदम, अशोक मगर, नागेश गवळी आणि सचिन सानप, सहपत्नी यांच्यासारख्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा, विशेषतः अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र एकाच वेळी इतक्या माजी पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादीच्या गोट्यात चिंतेचे वातावरण आहे। महायुतीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या ओढाताणीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी निवडणुकीचा विजयाचा शंखनाद मानला जात आहे। एकीकडे मोठे नेते पक्षात येत असताना दुसरीकडे भाजपच्या काही स्थानिक इच्छुकांनी या आयरामुळे आपल्या संधीवर अन्याय होण्याची भीती व्यक्त केली आहे। प्रभाग क्रमांक 25 सारख्या ठिकाणी राहुल कलाटे यांच्या संभाव्य प्रवेशाला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत असून पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर नाराजांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्येही राजू मिसाळांच्या प्रवेशावरून इच्छुक उमेदवारांनी आत्मकलेश आंदोलन करत पक्षाला इशारा दिला आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।